मेष राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्यासाठी एक शब्द खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे गुप्तता. या महिन्यात तुमच्या खाजगी जीवनातील गोष्टी, आर्थिक व्यवहार, पुढील योजना, काही महत्वाचे निर्णय प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करणे टाळा. आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवहारांमध्ये या महिन्यात सावधगिरी आवश्यक आहे. मोठी रक्कम कुणालाही देऊ नका, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तपासणी न करता ऑनलाईन किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन करणे किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीच्या शब्दावर पैसे गुंतवणे हे टाळा. जर एखाद्या व्यवहाराबद्दल मनात शंका असेल तर आत्ता नाही म्हणणे हा योग्य निर्णय असतो. कागदपत्रे नीट वाचा, बँक डिटेल्स पुन्हा तपासता. कोणत्याही आर्थिक कमिटमेंट पूर्वी दुसऱ्या अनुभवी व्यक्तीचे मत घ्या. महिन्याचा पहिला भाग तुम्हाला थोडा सावध राहण्याचा आहे. आता कामाच्या ठिकाणी कोण काय बोलतोय, कोण कोणाशी जोडलेलं आहे, कोणाची माहिती बाहेर जाऊ शकते याची जाणीव ठेवा. पण उत्तरार्धात परिस्थिती बदलताना दिसेल. रवीचे पाठबळ वाढल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये सुधारणा होईल. विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणींना अधिक चांगल्या प्रकारे उत्तर देता येईल. तुमच्या कामातील क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी तुमची बाजू मजबूत करेल. जर ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती मुद्दाम अडथळे आणत असेल तर भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी पुरावे, कामाची नोंद आणि प्रोफेशनल कम्युनिकेशन याच्यावर भर द्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात नवीन पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशनची संधी आली तर तिची नीट तपासणी करा. आता समोरची व्यक्ती तुम्हाला किती ओळखीची आहे, तिचे आर्थिक बॅकग्राऊंड काय आहे, तिने आधी कोणाबरोबर काम केलंय का, ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलंय, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. फक्त माणूस चांगला वाटतो यावर व्यवसाय चालत नाही. अनोळखी व्यक्तीशी खूप लवकर जवळीक करू नका. विशेषतः सोशल मीडिया, नवीन नेटवर्किंग किंवा अचानक तयार झालेल्या फ्रेंडशिपमध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करताना सावध राहा. कुटुंबात एखाद्या निर्णयासाठी तुमचे मत विचारले जाईल, त्यावेळी इगो न ठेवता शांतपणे मार्गदर्शन करा. मेष राशीसाठी सप्टेंबरचा मंत्र आहे, कमी बोला, जास्त निरीक्षण करा. या महिन्यात तुमची ताकद ॲग्रेशन मध्ये नाही तर योग्य वेळी योग्य माहिती स्वतःजवळ ठेवण्यात आहे. आता उपाय काय करायचा? सोमवारी किंवा आपल्या सोयीनुसार भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा श्रद्धेने जप करा. आणि प्रॅक्टिकल उपाय म्हणजे या महिन्यातील सर्व मोठ्या व्यवहारांची लिखित नोंद करून ठेवा. मेष राशीसाठी सप्टेंबरचा निष्कर्ष आहे की उत्तरार्ध अनुकूल, पण संपूर्ण महिन्यात विश्वास आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.